प्रारंभ झालेला आहे. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा आहे. या अभंगातून अभंग आहे शेवट तो बला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा स्वात्मानुभव या ठिकाणी प्रकट करतात. नीट आहे का? अभंग याच्यासाठी केला होता ठास शेवट तो बला. ही कुणाच्या बी वर्ष श्राद्धाला घेत नाही ते बरं का. नाही तर आम्हाला सुद्धा वर्ष श्राद्ध येते. आता महाराज पुढे बसले ते दारू पिऊन गेला आणि त्याच्या वर्ष श्राद्धाला शेवट तो बला घेतल्यावर जमल का? जमल का? आता लय अवघड झाले. आता लय अवघड झालं. कुणाच्या बी वर्ष श्राद्धाला हा अभंग घेता येत नाही. आल्या आदरणीय सगळ्या मुलांनी सांगितलं की बापूंची 30 वर्षाची सेवा आहे पंढरपूरची. महाराज आमुची हे कुळी पंढरीचा नियम. मुखी सदा नाम विठोबाचे मुखी सदा नाम. हे विठोबाचे मुखी सदा नाम. विठोबाचे मुखी सदा नाम. आमचे पोरे विठोबाचे पंढरीचा नेम. आमचे पोरे पंढरीचा नेम. आमचे पोरे पंढरीचा नेम. आमचे पोरे पंढरीचा नेम. मुखी सदा नाम विठोबाचे. मुखी सदा नाम विठोबाचे. मुखी सदा नाम विठोबाचे. मुखी सदा नाम विठोबाचे. आमुची हे कुळी पंढरीचा नेम. मुखी सदा नाम विठोबाचे. आदरणीय बापूंनी ही परंपरा घराला घालून दिलेली आहे बरं का. आता लक्षात ठेवायचं ही परंपरा चालत राहिली पाहिजे. आपल्या वाडवडिलांची परंपरा. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा. ही सेवा मागं चालू राहिली पाहिजे. गोले परिवाराला नम्रतेची विनंती आहे बरं का. बापूंची सेवा अशी चालू राहिली पाहिजे. ही खंडत नाही झाली पाहिजे अजिबात सुद्धा बरं का. म्हणून लक्षात ठेवा वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी. उत्तीर्ण आई वडिलांच्या उपकारातून कुणीही होऊ शकत नाही. आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण कुणीही होऊ शकत नाही. तरी या परिवाराने वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी हा छोटासा केलेला प्रयत्न आहे बरं का. प्रयत्न आहे. उत्तीर्ण होऊ शकत नाही. पण ऐका या परिवाराचे वडील गेलेले आहेत. पण ज्याला वडील नाही त्याला वडिलांची किंमत विचारा. वडील म्हणजे काय? वडील परिवारासाठी काय करतात बरं का. ऐका या जगामध्ये आता शेपक प्रमाण आहे बरं का. ही शेपक प्रमाण आहे. मी म्हणणार आहे ती काय. जगी आईसा बाप बाबा. जगी आईसा बाबा. जगी आईसा बाप बाबा. जगी आईसा बाप बाबा. त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश. मुक्ती सदा त्याचा वंश मुक्तीस जावा. आता ही अभंग गात्यात नाही. गुगलला टाकला तर गुगलला येते. पोटा येता हरले पापा ज्ञानदेवा माया बाबा. ज्ञानोबरायांवरती अभंग आहे तर गात्यामध्ये नाही. चला पुढं. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा बर का. या घुले परिवारामध्ये जन्म घेतला. नीट आहे का. आणि या घुले परिवाराला परंपरा घालून दिली. ही पंढरीचा नियम आहे. नियम या परिवाराने महाराज जोपासला पाहिजे बरं का. हा नियम कधी सुद्धा मोडायचा नाही. विठाला विठाला विठाला. या परिवारामध्ये जन्म घेऊन या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये जन्म घेऊन मी पंढरीचा नियम केला. हा पंढरीचा नियम मला माझ्या जीवनामध्ये एवढा सार्थकी ठरला. माझा शेवट गोड झाला बर का. म्हणून शेवट तो भला. आलं का जाग्यावर.
ही जागे मानलंय बरं का मी. म्हणून शेवट होतो मला. आता ऐका, आपली परंपरा अशी आहे. बोलू नका, फक्त बोलू नका. थोडं महिला मंडळ पुढं सारखं. आता आलेल्या महिलांना कुठं बसायचं? फोटोच्या थोडं आताच पुढं. मला 1:45 वाजेपर्यंत कीर्तन करायला लावू नका. असं पुढं सारखा मागं सारखा. एकदाच पुढं सारखा, परत आलेले मागं बसू दे. आता सारखा की माय मला आजीबाई पुढं सारखा, इकडं सारखा, इकडं थोडंस पुढं. इकडं जागा आहे की भरपूर, या इकडं. आता ह्यांची तरी काय चुकी आहे? मागणं आलेली आता पुढं सारखा म्हणणार. ती म्हणा आधीच यायला नव्हतं पाहिजे होतं का? आधी यायला पाहिजे होतं. सारखा थोडं पुढं. आता पुढं झाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 टप्पे आहेत. बोलू नका, बोलू नका ताई, बोलू नका. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 टप्पे आहेत. जीवनाचे 3 टप्पे आहेत. कुणाचा कधी प्रारंभ चांगला असू शकतो, मध्य चांगला असू शकतो, पण शेवट सहजासहजी गोड होत नाही. माणसापाशी पैसा किती बी असू द्या, जमीन किती बी असू द्या, ती माणूस जर या मृत्यू लोकांमध्ये जर चांगला वागला नाही तर त्याचा शेवट कधी सुद्धा चांगला होत नाही. बरं का, कधी सुद्धा चांगला होऊ शकत नाही. म्हणून नीट लक्ष देऊ नये का. या विश्वामध्ये अशी काय लोक होऊन गेली, पुराणामध्ये अशी काय लोक होऊन गेली, त्यांचा कुणाचा शेवट चांगला होता, कुणाचा मध्य चांगला होता, कुणाचा प्रारंभ चांगला होता. पण ऐका, या पुराणामध्ये असा एक माणूस होऊन गेला, त्याचा प्रारंभ चांगला आहे पण त्याचा मध्य वाईट घडला. बघा, त्याचा प्रारंभ चांगला आहे पण त्याचा मध्य वाईट घडला, पण शेवट परत चांगला घडला. आपल्या सभोवताल, माझ्याकडे बघा सगळ्यांनी. माझा फेटा नीट आलाय का? आलाय ना? तुम्ही माझ्याकडे बघा की. टाकते चटई टाकणारी येणार, फक्त माझ्याकडे लक्ष दे. परत ऐकाय तुम्हाला भेटणार नाही. पुराणातला दृष्टांत आहे. माणूस लय मोठा आहे पण त्याच्या जीवनामध्ये घडलं काय आहे का? त्या माणसाचा प्रारंभ चांगला आहे पण त्या माणसाचा मध्य वाईट घडला. बरं का बोरकर साहेब, मध्य वाईट घडला पण परत शेवट चांगला. तो म्हणजे परीक्षित राजा आहे. परीक्षित राजा कोण? परीक्षित राजा कुणाचा मुलगा? तुम्ही म्हणणार तुला त्यासाठीच बोलावलाय, तू सांग. ऐका, परीक्षित राजा अभिमन्यूचा मुलगा. अभिमन्यू कोणाचा मुलगा? अर्जुनाचा. आता ऐका बर का, ह्या परीक्षित राजा, हो परीक्षित राजा साधा सुद्धा नाही. उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित राजा असताना, उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित राजा आहे. या परीक्षित राजाला पांडवांचा शेवटचा वंश ठेवणार नाही म्हणून अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. बरं का, पांडवांचा शेवटचा वंश ठेवणार नाही म्हणून ब्रह्मास्त्र सोडलं अश्वत्थाम्यानं. आणि जसं ब्रह्मास्त्र सोडलं, तो परीक्षित राजा उत्तरेच्या गर्भामध्ये होता. पण परीक्षित राजाला भ्यायची कारण काय होती? परीक्षित राजाला भ्यायची कारण काय होती? घरी कोण होतं? भीती वाटली नाही. ब्रह्मास्त्र माझ्याकडे आलंय ना, त्याला भीती वाटली नाही. मग संसारामध्ये कुणी किती लिंब टाकू द्या आणि त्याला लिंबाव हळदी कुकून टाचण्या लावू द्या, त्याचा उपयोग होत नाही. तुमचं कर्म चांगलं आहे, तुम्ही नित्यनेम देवाचा करताय, तुमच्या मागे देव उभा आहे ना, तुमच्यावरती कितीही प्रहार कोणी करू द्या, त्याचा उपयोग काही सुद्धा नाही, काहीच नाही. पण तुम्ही जर दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी देवाला जात असाल, त्या दिवशी काळोबायला गेल तू नाही जातो मी, कुलदैवत आहे, पण काळूबाई मध्येच कीर्तन होतं देवा मंदिराच्या खाली. तिथं एक झाड आहे, त्या झाडाला मायदळ खिळ ठोकलं होतं. आता सरकारनं त्याच्यावरती बंदी आणली बरं का. पण कशासाठी असं करतात लोक? का दुसऱ्याचं वाईट हो? असं अजिबात करायचं नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं तुम्ही वाईट करायला गेला की स्वतःचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. आपण जीवनामध्ये प्रगती करत असलो, व्यवसायामध्ये प्रगती करत असलो, लक्ष देऊ नये का, व्यवसायामध्ये प्रगती करत असलो, कुणी आपल्याला नाव ठेवत असेल, कुणी आपल्याला बोलत असेल, तर वाईट वाटून घ्यायचं नाही. लक्षात ठेवायचं, लोक बोलतात ना, तर आपण ज्या रस्त्याने चाललोय ना तो रस्ता बरोबर आहे. आपली निंदा घडते ना, आपण ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता बरोबर आहे. ज्या दिवशी आपली निंदा बंद होईल,
लक्षात ठेवायचा आपला रस्ता चुकीचा आहे. विठाला 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 देव घरी होता. भ्याचे कारण काय होती परीक्षित राजाला? परीक्षित राजामध्ये साधा सुद्धा नाही. उत्तरेच्या गर्भामध्ये असताना ब्रह्मास्त्र सोडलं. जसं ब्रह्मास्त्र आलं देवाला काळजी होती ना. देवानं सुदर्शन चक्र सोडलं. जसं सुदर्शन चक्र बघितल्यानंतर ब्रह्मास्त्र माघारी गेलं. बरं का, ब्रह्मास्त्र माघारी गेलं. आणि ज्या वेळेस उत्तरेच्या गर्भापाशी बरं का गर्भामध्ये देवानं प्रवेश केला. या विश्वाचा मालक आहे, या ब्रह्मांडाचा मालक आहे. या मालकाने उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर या विश्वामध्ये एकच पट्टी असा आहे, तो म्हणजे परीक्षित राजा. त्या परीक्षित राजाला उत्तरेच्या गर्भामध्ये आईच्या गर्भामध्ये देवाचं दर्शन म्हणजे परीक्षित राजा. आपल्याला आहे का दर्शन देवाचं? मला तर नाही अजून. आपण मातीत गेलो तरी अजून देवाचं दर्शन भेटणार नाही आपल्याला, भेटणारच नाही. तो असा परीक्षित राजा, देवाचं दर्शन उत्तरेच्या गर्भामध्ये प्रारंभ चांगला आहे. माझं कीर्तन कळतंय का? कळतंय का? कळत असेल तर हो म्हणा. अजून दुसऱ्या भाषेत सांगतो अजून. हा कळतंय, ऐका. परीक्षित राजाला देवाचं दर्शन आहे, प्रारंभ चांगला आहे. पण महाराज, ज्याला देवाचं दर्शन आईच्या उदरामध्ये, त्याचा मध्य का वाईट घडला? मध्य का वाईट घडला आहे का? भीमानं जरासंध राक्षस मारला होता. बरं का, जरासंध राक्षस मारला होता भीमाने. आणि त्या भीमाने जरासंध राक्षस मारून मुकुट घरी घेऊन आलं. त्या राक्षसाचा मुकुट होता ती घरी घेऊन आलं आणि कपाटात ठेवला. आणि परीक्षित राजा कसं त्या कपाटाकडे गेले आणि कपाट उघडल्यानंतर बघतात तर काय, चमचम चमचम हिरा माणिक्याचा मुकुट चमचम करणारा होता. आणि त्या मुकुट बघितल्यानंतर तो मुकुट मायबाप हातामध्ये घेतला आणि डोक्याला घातला. मुकुट कोणाचा होता? राक्षसाचा मुकुट घेतला आणि डोक्याला घातला. महाराज, राक्षसाचा मुकुट जसा डोक्याला घातला तशी बुद्धी फिरली. म्हणून कोणाची बी टोपी आपल्या डोक्याला घाला जाऊ नका बरं का, घोटाळा होऊ शकतो. नाही, माझा फेटा घातल्यावर तुम्ही कीर्तन करचाल. ऐका, जसा मुकुट घातला तसा शिकारीचा नाद लागला. बर का, शिकारीचा नाद लागला. प्रारंभ चांगला देवाचं दर्शन आहे, प्रारंभ चांगला देवाचं दर्शन आहे. पण मध्य वाईट घडला, शिकारीचा नाद लागला. म्हणून लक्षात ठेवायचं, 3 गोष्टीपासून सावधान राहायचं. तरुण मंडळ कीर्तनाला आहेत, कीर्तन नुसते ऐकायची नाहीत, ऐकायची नाहीत. नुसतं ऐकाय, माणसं ऐकते तीन, तिथले तिथं सोडून देते तीन, घरी येते ती. या 3 गोष्टीपासून तरुण मंडळाने सावधान राहायचं. शिकार, जुगार आणि व्यसन, 3 गोष्टीपासून सावधान. का? शिकारीत कोण गेलाय का? शिकारीत गेला दशरथ राजा, शिकारीत गेला पंडू राजा, शिकारीत गेला विठाला 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 शिकारीत गेला दशरथ राजा, शिकारीत गेला पंडू राजा, शिकारीत गेला नळ राजा. बरोबर आहे का? चुकीचं असलं तर सांगा, म्हणून विठ्ठल विठ्ठल घेतलं. शिकार, जुगार, जुगारामध्ये गेले पांडव. बर का, जुगारामध्ये पांडव गेले. आणि आपल्या व्यसनामध्ये देवाचं अख्खं कुळ दारूत मेले. जो कोणी व्यसन करत असेल, जो कोणी व्यसन करत असेल, त्यानं स्वतःच्या घरावरती लिहून ठेवायचं की आमच्या घराला कीड लागलेली आहे. विठाला विठाला विठाला. एकदा का व्यसन लागलं की लाकूड कसं पोकारत तसं घर पोकारत बर का. म्हणून लक्षात ठेवायचं, 3 गोष्टीपासून सावधान राहायचं. शिकारीचा नाद लागला मायबाप. शिकार करण्यासाठी परीक्षित राजा गेलेला आहे. दुपारची वेळ आहे आणि शिकार करत असताना शिकार भेटली नाही मायबाप, शिकार भेटली नाही. आणि डोक्यावरती जसं ऊन आलं तशी तहान लागली. नीट आहे. तहान लागल्यानंतर श्रमिक ऋषी तपश्चर्या करत बसलेले आहेत. तपश्चर्या करत बसले असताना त्या ऋषीपाशी गेले परीक्षित राजा. ऋषीपाशी गेल्यानंतर ऋषींना विचारलं, ओ महाराज,
इथं पाणी भेटल का? राजा आहे मायबाप तो. पाणी भेटल का? एक नाही दोन नाही. का हो? ब्रह्मानंदे लागली टाळी, हो न दे हाते सांभाळी. देवाशी ऐक्य केलं होतं. हा. आणि महाराज इथं पाणी भेटल का? एक नाही दोन नाही, काहीच बोलले नाहीत. तसा राग आला बरं का परीक्षित राजाला, बोलले नाहीत म्हणल्यानंतर. राग आला. शेजारी मेलेला सर्प पडला होता, तो उचलला आणि गळ्यामध्ये टाकला आणि गेले निघून, बोलले नाहीत म्हटल्यानंतर. पण त्या श्रमिक ऋषीचा मुलगा आला आणि त्या मुलानं बघितलं तर माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प टाकलेला आहे. राग आला पाहिजे मुलांना बरं का. बरं का, मुलांना सुद्धा राग आला पाहिजे. कशाचा माहितीये का? आपले वडील रात्रंदिवस काम करतायत ना, रात्रंदिवस काम करतायत ना, त्यांचं काम बघून आपल्याला सुद्धा राग आला पाहिजे. राग आला पाहिजे आपल्याला सुद्धा. आपल्याला सुद्धा असा निश्चय झाला पाहिजे, मी लवकरात लवकर माझ्या वडिलांच्या हातातलं काम सगळं खाली टाकणार आहे आणि मी स्वतःवरती ते काम घेणार आहे. हे असं वाटलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, वडिलांनी इतकं कमवता आलं तरी नाही तरी चालेल. कमवता आलं नाही तरी चालेल. वडिलांनी इतकं कमवता नाही आलं तरी चालेल, पण वडिलांनी कमावलेलं फक्त गमावू नका. विठाला विठाला विठाला. वडिलांनी इतकं कमवता नाही आलं तरी चालेल, फक्त वडिलांनी कमवलेलं गमावू नका. हे तुमच्यापाशी साठवून ठेवा. नीट ऐका. राग आला, राग आला मायबाप. त्या मुलाला राग आला. माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणी सर्प टाकलेला आहे. त्यानं शाप दिला, ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प टाकलेला आहे त्याचा 7 दिवसाच्या आत सर्पाचा मृत्यू होईल. असं म्हटल्यानंतर वडिलांना उठवलं. उठा, तुमच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला होता. अंतर्ज्ञानानं बघितलं तर परीक्षित राजा आहे आणि त्यावेळेस शाप दिला असं कळाल्यानंतर श्रमिक ऋषीने सांगितलं, राजा म्हणजे भूदेव आहे रे, भूदेव आहे. त्या राजाला असा शाप देऊ नये. जा त्या राजाला सांगून ये म्हणाव, 7 दिवसाच्या आत तू मारणार आहे, तुझं काय असेल ते उरकून घे. आम्ही सुद्धा 7 दिवसाच्या आतच मारणार आहे बरं का. आम्हाला सुद्धा सर्प चावणार आहे. कुठला आहे का? म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विकार पांढरा. संसार रूपी सर्प चावून तुमचा आमचा मृत्यू आहे. 7 दिवसाच्या आत. सोमवारी नाही झाला तरी मंगळवारी आहे, मंगळवारी नाही तरी बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी आहे. नाही शुक्रवारी झाला तरी शनिवार नाही तर रविवार आहे. रविवार जर चुकला तरी सोमवार आहे. 7 दिवसाच्या आत आहे. म्हणून किती करशील रे भरोसा, किती करशील रे भरोसा या नर देहाचा. अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. देह हा पाचाचा आणिला उसना. देह हा पाचाचा आणिला उसना. महाराज 7 दिवसाच्या आत मृत्यू आहे. चला पुढं. सांगितलं. अरे त्याला सांगून ये. महालामध्ये गेल्यानंतर इथं परीक्षित राजा कोण आहे? मीच आहे. तयार हो. 7 दिवसाच्या आत तुझा मृत्यू आहे. माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये तू मेलेला सर्प टाकलेला आहे. हो. काळजी लागून राहिली. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. आणि महाराज शुकाचार्य चालले होते, गुरु आहेत. आणि शुकाचार्याने विचारलं, माझा उद्धार होईल का? आणि चरणावरती साष्टांग दंडवत घातला. का हो? श्री संत दिवसाचं हे 7 दिवसाचं भागवताचं पारायण केल्यानंतर तुला मोक्ष भेटेल. ऐका. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवस भागवत कथा ऐकली बर का, भागवत कथा ऐकली. पण भागवत कथेला बसायचं गुरूंना सांगितलं, शुकाचार्यानं सांगितलं. परीक्षित कथा ऐकायला बसेल, पण ती साप हिकडून येते का तिकडून येते, माझं लक्ष लागल का? एका रात्रीमध्ये पाण्यामध्ये खांब उभा केला, त्या खांबावरती झोपडी बांधली. त्या झोपडीमध्ये परीक्षित राजा आणि शुकाचार्य दोघच 7 दिवस भागवत कथा केली मायबाप. आणि 7व्या दिवशी त्याचा उद्धार झाला बर का.
परीक्षित राजाचा उद्धार झाला. त्याचा प्रारंभ चांगला होता, देव भेटला उत्तरेच्या गर्भामध्ये. पण मध्य वाईट घडला का? शिकारीचा नाद लागला. जागेव्या शिकारीचा नाद लागला. शिकारीचा जसा नाद लागला, पण शेवट का हो चांगला घडला? गुरूंची भेट झाली आणि त्या गुरूंच्या भेटीमध्ये देवाशी ऐक्य झालं. शेवट चांगला आहे. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अहो माझा प्रारंभ कदाचित चांगला नसेल, माझा कदाचित मध्य सुद्धा चांगला नसेल, पण साक्षात भगवान परमात्मा आम्हाला न्यायला आला, आमचा शेवट चांगला झाला. अभंगाचं शेवट टप्पे. साधी माणसं नव्हती गेलेली. अखंड आर्यवताचा सम्राट आहे. दिल्ली सारखं तख्त, 100 मुलं होती मायबाप, 100. साधा सुद्धा माणूस नव्हता, पण मायबाप साधा सुद्धा माणूस नव्हता. प्रारंभ चांगला होता, मध्य सुद्धा चांगला होता, पण शेवट वाईट झाला. तो म्हणजे धृतराष्ट्र. महाभारत जरा वाच जावा बरं का, वाचन असलं पाहिजे बरं का. महाभारत आणि रामायण वाचलं पाहिजे माणसानं. ज्याला राजकारण खेळायचंय त्याने महाभारत वाचायचं, आणि ज्याला घर चांगलं ठेवायचंय ना त्यानं रामायण वाचायचं. रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये फरक काय आहे का? महाभारतामध्ये सुद्धा भांडणं आहेत आणि रामायणामध्ये सुद्धा भांडणं आहेत. महाभारतातली भांडणं खुर्ची मिळावी म्हणून आहे, गादी मिळावी म्हणून आहे, आणि रामायणातली भांडणं गादी न मिळावी म्हणून आहे. बघा, गादी न मिळावी म्हणून आहे का? रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं तर महाभारत घडतं, आणि रक्त जर रक्ताच्या कामाला आलं ना की रामायण झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवायचं. तो धृतराष्ट्र आहे, अखंड आर्यवताचा सम्राट. दिल्ली सारखं तख्त आहे, पद आहे मोठं बर का, पद आहे मोठं. दिल्ली सारखं एवढं मोठं पद आहे. आर्यवताचा सम्राट आहे, प्रारंभ चांगला आहे. सत्ता संपत्ती तारुण्य, 100 मुलं होती महाराज. मध्य सुद्धा चांगला आहे महाराज, मध्य सुद्धा चांगला, पण त्या माणसाचा शेवट वाईट झाला. बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणसाल महाराज एवढा मोठा माणूस आणि त्याचा शेवट वाईट झाला, असं का हो? झालं काय आहे का? तो धृतराष्ट्र होता ना मायबाप, आर्यवताचा सम्राट. पैसा कमी नाही, सत्ता संपत्ती तारुण्य सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी होत्या. पण सत्ता संपत्ती तारुण्य जर तिन्ही गोष्टी आपल्याकडे असतील तर नदीला पूर आल्याशिवाय राहत नाही. नदीला म्हणजे कळालं का? नदीला म्हणजे निरा नदीला नाही. या 3 गोष्टी सत्ता संपत्ती तारुण्य आपल्याकडे असलं ना तर माणूस उन्मत्त वागायला सुरुवात करतो. उन्मत्त. आपल्याकडे नुसता पैसा जरी जास्त झाला, आपल्याकडे नुसता पैसा जरी जास्त झाला तरी माणसाला दुर्बुद्धी सुचते. पैसा जरी जास्त झाला तरी. म्हणून वाक्य लक्ष देऊन ऐका. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नसला तरी चालेल, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नसला तरी चालेल, पण असलेल्या पैशाबरोबर कुणाचा तळतळाट फक्त नसावा. विठाला 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 सत्ता संपत्ती आणि तारुण्य सगळ्या गोष्टी आहेत, पण वाईट वागायला सुरुवात केली महाराज. वाईट वागायला का? पंडूराजा होता. पंडूराजानी मुलं लहान आहे ते, तो लहान होती हो, लहान होती म्हणून हे राज्य दिलं. चालव, माझी मुलं मोठी झाल्यानंतर राज्य माघारी दे. माघारी राज्य दिलं नाही मायबाप. तो धृतराष्ट्र होता कसा माहित आहे का? माझं ते माझं, दुसऱ्याचं ते बी माझच. मग धृतराष्ट्र गेला नाही, अजून गेला नाही. आपले हित सुद्धा धृतराष्ट्र आहेत. माझं ती माझं, दुसऱ्याचं ती बी माझच. अशी लोक आहेत मायबाप. पण तो आहे ना,
त्यानं भावाच्या संपत्तीवरती डोळा ठेवला होता. भावाच्या संपत्तीवरती. भावाच्या देव म्हणायचे त्यांचं त्यांना देऊन टाक. साक्षात भगवान परमात्मा म्हणत होता त्यांचं त्यांना देऊन टाक, तुझ्या पैसे ठेवू नको बाबा. पण ती मला नाही, मी सुईच्या टोकावरती बसल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. मग देव म्हणाला बर तू देत नाही ना, मग मी देव आहे, या सृष्टीचा मालक आहे, तू कसा देत नाही मी बघतो ना. का तू का म्हणे आले समर्थांचे म्हणा, जरी होय राणा रंकत्याचा, आले देवाजीच्या मना आणि ते कोणाचे चाले ना. बर का, भावाच्या संपत्तीवरती डोळा ठेवला. म्हणून 3 गोष्टीतलं कधी खायचं नाही. 3 गोष्टीतलं कधी सुद्धा खायचं नाही. देवाचं, गावाचं आणि भावाचं. बर का, कळालं का? देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी सुद्धा खायचं नाही. कडची 2 नाही लक्षात आले तरी चालतील, पण मधलं ध्यानात ठेवा, भावाचं खायचं नाही. होत काहीच नाही, फक्त खखाना होतो. नाही काहीच राहत नाही अजिबात. हो नाही राहत काय. तर भावाच्या संपत्तीवरती डोळा ठेवला, सगळ्या गोष्टी ओढून घेतल्या, काहीच सुद्धा ठेवलं नाही. पण तो देव आहे. हा, शेवट एवढा मोठा सम्राट, 100 मुलं मेली, सत्ता गेली, संपत्ती राहिली नाही, काहीच सोबत राहिलं नाही. म्हणून सगळ्या गोष्टी अनुकूल असताना माणसानं उन्मत्त वागायचं नाही, अजिबात नाही. पैसा जास्त आहे ना, नमून चालायचं. ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याला जर वाटत असलं मला मान भेटावा समाजामध्ये, काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही, नमून चालायचं. नमून चाललं की माणसं महाराज तुमच्यावरती फुलं टाकणार. ह्यो नमून चालला नाही अजिबात सुद्धा, मायबाप सत्ता गेली, संपत्ती गेली, तारुण्य सुद्धा गेलं, शेवट पुतण्याच्या घरी यावं लागलं जेवायला. आणि जेवायला बसल्यानंतर मायबाप त्या धृतराष्ट्राला भीम म्हणायचा. भीम भीम म्हणायचा का आपल्यातल्या आपल्यात भांडणं लावली. 100 मुलं कशी मेली तू जेवताना सांगायचा. मला सांगा, जेवताना असं सांगितल्यावर किती वाईट वाटत असेल त्याला. जीव वाटत नव्हतं हो त्याला. धर्मराजा चालला होता आणि धर्मराजा चालला असता, धर्माला हाक मारली, धर्मा. धर्म जसा आला तसा बघितलं, काका तुम्ही एवढं वाळलाय का? म्हण. धृतराष्ट्र म्हणला काय नाही, मी जेवाय बसल्यानंतर भीम येतोय मला नाही तसलं बोलतोय. भीमा, ए भीमा. भीम आला. भीम म्हणला काय झालं दादा? अल्ला का आपलं काका आहे ती, काकाला अजिबात काय बोलायचं नाही आणि बोलतोय ते बोलतोय, जेवताना बोलतोय का असं म्हटल्यानंतर ती म्हणला बर जेवताना नाही बोलत पण जेवायला चालल्यावर बोलतो म्हणला ह्याला. पण बोलणार का? ह्यानं आपल्यातल्या आपल्यात भांडणं लावली ती. मायबाप ज्याचा प्रारंभ चांगला होता, आर्यवताचा सम्राट, दिल्ली सारखं तख्त आहे, मध्य चांगला, 100 मुलं गेली, संपत्ती गेली, सत्ता गेली, काही सुद्धा राहिलं नाही. तो धृतराष्ट्र गांधारीला घेतलं बायकोला आणि जंगलामध्ये गेला. महाराज एवढं पाप होतं, जंगलाला आग लागली, त्या जंगलामध्ये जळून मेला. प्रारंभ चांगला होता, आर्यवताचा सम्राट आहे, मध्य सुद्धा चांगला होता, 100 मुलात सत्ता संपत्ती तारुण्य आहे. या माणसाचा शेवट वाईट घडला, जळून मारावं लागलं. विठाला विठाला म्हणून लक्षात ठेवा, शेवटचा दिवस आठवा. आपण खाटवरती पडलेलो आहे, खाटवरती पडलेलो आहे, कोणी सुद्धा आपल्याला बघत नाही. आपल्याला किंमत किती दिवस आहे माहिती आहे का घरामध्ये? जोपर्यंत आपण काहीतरी आणून देतोय तोपर्यंत. ज्या दिवशी तुम्ही आणायचं बंद करा तुम्ही आणायचं, तुम्हाला लोक घरातली बोलल्याशिवाय राहणार नाही. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियले घर तुमको निया टाकून बाळाती आपल्याला जळतात. आपलीच माणसं आपल्याला अग्नीच्या स्वाधीन करतात. आपल्याला आपली माणसं नीट लक्ष देऊ नये का? जो वरी चढ नका, लय वर आहे त्याच्यामुळे मला म्हणता येत नाही. जो वरी चढ नका तो वरी म्हणते
कैसा विपरीत झाला तोची देह नोहे दुजा आता माझा दृष्टी दे पांडुरंग माय बापा जोपर्यंत आपण काहीतरी आणतोय देतोय तोपर्यंतच आपल्या घरची माणसं आपल्याला मान देतात बर का मान देतात लक्ष देऊ नये का तुम्ही आणायचं बंद करा दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला चहा सुद्धा आमचं तरी तसंच आहे की माझं बी झालंय 2 वर्ष झालं आता 2 वर्ष होतील 27 तारखेला माझं सुद्धा मला वाटलं होतं लग्न झालं होईल चांगलं पण घोटाळाच झाला माझा बी मी आमचं तरी काय आहे कीर्तन झाले ना कीर्तन असल्यानंतरच पोहे आहेत चहा आहे काय आहे तेव्हा काय नाही ज्या दिवशी कीर्तन नसेल का नाही अहो चहा द्या कुठं तुम्हाला जायचंय आज कुठं कीर्तन आहे तेव्हा असलंच आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्या बायकोला डीजे लावून घरामध्ये आणली ती बायको म्हातारं झाल्यानंतर बनते खर बाईल म्हणे खर मरता तरी बरे खर म्हणजे कळालं का गाढव ती बायको आपल्याला म्हातारपणी गाढव म्हणते गाढव मरता तरी बरे म्हातार मर ना कसं बायको म्हणते लक्षात ठेवा बायको म्हणते मरता तरी बरे या विश्वामध्ये एकच भगवान परमात्मा आपला आहे त्याच्याशिवाय आपलं कुणी सुद्धा नाही हे नाते आहेत मायबाप आपल्याला जोडून दिलेली या विश्वामध्ये एकच भगवान परमात्मा आम्हाला सोडवणार आहे तो म्हणजे भगवान पंढरीचा भगवान परमात्मा पंढरीच भगवान परमात्मा तोच फक्त आपल्याला सोडवतो नाहीतर या विश्वामध्ये आपलं कुणी सुद्धा नाही बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व ही राहतील तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी सुद्धा महाराज आपला नाही तो भगवान परमात्मा सोडवणार आहे फक्त आपलं कर्म चांगलं असेल ना तर देव 100% सोडवणार कर्म जर वाईट असेल तर क्वाट वरती शेवट झोपल्यानंतर आपल्या डोळ्यातून खळकन पाणी येतं का जीवनामध्ये आपण कुणाचं किती चांगलं केलं जीवनामध्ये कुणाला मदत केली बर का ह्या गोष्टी जर आपल्याला आठवल्या तर आपण झोपल्यानंतर आपल्याला आठवतं कुणाचा बांध कोरला बावकीत बावकी ठेवली नाही गावात गाव ठेवलं नाही लग्न चांगलं होत होतं तर मोडलं पाहुणी चौकात आल्यानंतर पाहुण्याला सांगितलं कुठं काय त्याच्या घरी आहे तेव्हा माझं सुद्धा असं केलंय बरं का तुम्हाला सांगतो काय सांगायचं आता ही लय गुपित गोष्ट आहे चौकात आल्यानंतर पाहुणे अडवले राव कुणाचं काय वाईट केलंय काय क्वाट वरती झोपल्यानंतर खळकन डोळ्यातून पाणी येतं कुणाचं किती आपण चांगलं केलं त्याच वेळेस डोळ्यातनं पाणी आल्यानंतर काय होतं माहितीये का एक कवी गोड सांगतात कर्माचं फळ तू भोगाया का रे थोडासा ऐकू द्याचा 2 वर कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा नर देह वेड्या पाण्याचा बुडबुडा नर देह वेड्या पाण्याचा बुडबुडा महाराज शेवट झोपल्यानंतर खोटवरती झोपल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात जगद्गुरु तुकोबराय सांगतात या विश्वामध्ये आम्ही जन्माला आलो आणि त्या भगवान परमात्मा आम्ही आपलासा केला आपुला तो एक देव कोरणी घ्यावा तेने विन जीवा सुकोनो हे तो भगवान परमात्मा आपलासा केल्यानंतर ते नामस्मरण आम्ही मुखामध्ये गायलो
तो भगवान परमात्मा आम्हाला शेवट न्यायला आला, पण न्यायला आल्यानंतर घेऊन गेला कुठे? अभंगाचा दुसरं चरण. जे नातवाचा पहिला दोस्त आहे बरं का. जा महिला मंडळ, माहेर सासूला असतं का सुनला असतं? आता हो दोघीला असतं बरं का. आपल्याला सुद्धा माहेर आहे, आपल्याला सुद्धा माहेर आहे का? माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे. अहो माझे माहेर पंढरी पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तटी, आहे भिवरेच्या तटी, माझे माहेर पंढरी पंढरी, माझे माहेर पंढरी. मला सांगा, माहेर दोघीला सुद्धा आहे. माहेराला गेल्यानंतर घरी कोण असतो? माहेराला गेल्यानंतर कोण असतं? मुलगी जर माहेराला आली तर घरी आई वडील आहेत, मायबाप. नीट आहे का? आई वडील असतात. मुलीची कधी सुद्धा पिशवी रिकामी जात नाही मायबाप माघारी. कांदे बटाटे माळव काही कासेना घरामध्ये त्या पिशवीमध्ये माघारी येत असतं. मुलीच्या लक्ष देऊन ऐका. आणि आता मुली जर महाराज या उमऱ्याला आल्या, लक्ष देऊन ऐका, आता जर मुली जर उमऱ्याला आल्यानंतर बापू या ठिकाणी नाहीत, नाहीत बापू. आता मुलगी सगळ्यात आवडते बापाची. या टोप्यावाल्या माणसांना सगळ्यांना विचारा, सगळ्या टोप्यावाल्यांना विचारा, मुलगी आवडती का मुलगा आवडतो? सगळ्यांचं एकच उत्तर आहे, माझी एकदा मुलगी मला बघून गेली ना, मी मराय मोकळा झालो. तो बाप आहे माय बाप. बाप तुम्ही सगळ्या ज्यावेळेस नांदायला चालला होता, आई मंडपामध्ये रडत होती माय बाप. पण बाप आहे ना बाप, तो बाप मंडपाच्या बाहेर गेला आणि धाय 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 मोकलून रडला माय बाप. धाय 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 मोकलून रडला बाप. का? माझी छकुली गेली, माझ्या काजाचा तुकडा निघून गेला. तो बाप आहे. बाप करतो काय माहित आहे का? आई आपल्याला कडेवरती घेते. आईला वाटतं जे मला दिसतंय ना ते माझ्या बाळाला दिसावं. आई कडेवरती आपल्याला घेते. आईला वाटतं जे मला दिसतंय ते माझ्या बाळाला दिसावं. पण वडील असे असतात, नीट आहे का? वडील आपल्याला खांद्यावरती घेतात. वडील आपल्याला खांद्यावरती घेतात. वडिलांना जाणीव आहे त्या गोष्टीची, जे मला दिसतंय ना ते माझ्या बाळाला दिसावंच. पण जे मला दिसत नाही ते सुद्धा माझ्या बाळाला दिसावं, हे वडील आहे. एकदा का वडील निघून गेले ना, लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा आधार गेला. तुमच्या विरोधामध्ये अख्खं जग जाऊ द्या आणि तुमच्या वडिलांचा तुमच्या खांद्यावरती हात असू द्या, सगळ्यात मोठा आधार तुमच्या माग आहे. पण वडिलांचा एकदा खांद्यावरून हात निसटला, लक्षात ठेवा, या जगातील कुणीही तुमच्या खांद्यावरती हात ठेवू द्या, तो हात म्हणजे स्वार्थासाठी आहे. वाक्य खूप गोड आहे. वाक्य कसं आहे का? जोपर्यंत तुमचे वडील आहे, तुमच्या खांद्यावरती हात आहे. ज्या दिवशी तुमचे वडील गेले ना, तो खांद्यावरचा हात निघून गेला. आता तुमच्या खांद्यावरती कुणीही हात ठेवू द्या, तो हात स्वार्थासाठी आहे. स्वार्थासाठी आहे. मी सांगेल, आई आहे तोपर्यंत आईच्या मांडीवरती झोपून घ्या. आणि जोपर्यंत तुमचे वडील तुमच्यापाशी आहेत ना, वडिलांना महाराज कडकडून भेटा. आता फोटो मध्ये बापू आहेत, हाक मारा महाराज, वो कधी सुद्धा येणार नाही. एकदा का मनुष्य या मृत्यू लोकातून निघून गेला, फक्त आठवणी शिल्लक राहतात. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है.
वडील असे असतात बर का. ती बंद करा. बाप कसा असतो आहे का, थापटा का. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. बाप कसा आहे का बर का. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. कधी कुणा दाखविना डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. वटा मंदी माया त्याच्या कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. महाराज जोपर्यंत वडील आहेत ना तोपर्यंत कळणार नाही. महाराज दररोज कीर्तनासाठी मी बाहेर आहे दररोज. आमच्या अण्णा एक दिवस मला म्हणले, महाराज आम्ही आहे तोपर्यंत फिरून घ्या बर का. तरुण मंडळ नीट आहे का तरुण मुलं. महाराज आम्ही आहे तोपर्यंत फिरून घ्या. आम्ही जर एकदा निघून गेलो ना तुम्हाला घरी थांबावं लागेल बर का. हा जोपर्यंत बाप घरी आहे ना तोपर्यंत मुलांना काही सुद्धा काळजी नसती. का वडील घरी आहेत काळजी करायची काय कारण नाही. ज्या दिवशी वडील निघून जातील ना त्या दिवशी सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावरती येणार आहे. ऐका या परिवाराचे वडील निघून गेले ना मायबाप. या परिवाराचे वडील निघून गेले. आता मुलींना मायबाप दुसऱ्याच्या बापाकडे बघितल्यानंतर स्वतःच्या बापाची आठवण येणार. का मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना. पुरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला या लाडक्या लेकिया कशा वनवासी झाल्या. मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना. पुरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. महाराज एकदा का बाप निघून गेला ना सगळ्यात मोठा घरातला आधार निघून गेला बर का. रात्रंदिवस आई वडील आपल्यासाठी कष्ट करत असतात. त्या कष्टाचं मला चीज झालं पाहिजे. चीज का बाप कष्टाचा काबाडी. हो बाप कष्टाचा काबाडी. उसरानात मोडतोया बायका पोरांना ठेवून कांड उसाच मोडतोया. खवास खवाटी फाटलेलं स्वाई दुऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिकाण जोडलेलं. आली जत्रा गावाची हो आली जत्रा गावाची. बाप बाजारी जायाचा हे उदार पादार कापड पोरांना नाहीचा. बाप कष्टाचा काबाडी. महाराज बाप कष्टाचा काबाडी. म्हणून माहेरात आल्यानंतर आई वडील असतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी माहेराला आलो आणि माहेराला आल्यानंतर मला पंढरीश भगवान परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेब भेटल्या. म्हणजे आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि माहेरा आल्यानंतर मी माग कधी सुद्धा वळून बघितलं नाही. आणि जरी मी माग वळून बघितलं तरी माझं मला कौतुक वाटलं. आपल्याला सुद्धा लक्ष देऊ नये का. आपण जरी कधी माग वळून आपल्या जीवनाकडे बघितलं तरी आपलं आपल्याला कौतुकच वाटलं पाहिजे. कौतुकच वाटलं पाहिजे आपलं आपल्याला. नाहीतर माग बघितल्यानंतर माग बघितलं की मगाशी सांगितलंय गावात गाव ठेवलं नाही. कुणाची लग्न मोडली. कुणाचं चांगलं करता आलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर माग वळून बघितल्या तर असं वाटलं नाही पाहिजे.
परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. जे दुःख आमच्या जीवनामध्ये झालं ते दुःख मायबाप आम्ही माग वळून कधी सुद्धा बघितलं नाही. का? पंढरीचे भगवान परमात्मा समोर उभा आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ही वाणी, ह्या वाणीनं आजपर्यंत देवाचं नामस्मरण केलेलं आहे. या वाणीनं आजपर्यंत देवाचं नामस्मरण केलेलं आहे. ही वाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता देवमय झाली अभंगाचं शेवटचं चरण. सगळ्यांचं एकच उत्तर आहे, माझी एकदा मुलगी मला बघून गेली ना, मी मराय मोकळा झालो. हा, तो बाप आहे माय बाप. बाप तुम्ही सगळ्या ज्यावेळेस नांदायला चालला होता, आई मंडपामध्ये रडत होती माय बाप, पण बाप आहे ना बाप, तो बाप हा मंडपाच्या बाहेर गेला आणि धाय धाय मोकलून रडला माय बाप. धाय धाय मोकलून रडला बाप. का? माझी छकुली गेली, माझ्या काळजाचा तुकडा निघून गेला. तो बाप आहे. बाप करतो काय माहित आहे का? हा, आई आपल्याला कडेवरती घेते. आईला वाटतं जे मला दिसतंय ना ते माझ्या बाळाला दिसावं. आई कडेवरती आपल्याला घेते. आईला वाटतं जे मला दिसतंय ते माझ्या बाळाला दिसावं. पण वडील असे असतात, नीट ऐका. वडील आपल्याला खांद्यावरती घेतात. वडील आपल्याला खांद्यावरती घेतात. वडिलांना जाणीव आहे त्या गोष्टीची, जे मला दिसतंय ना ते माझ्या बाळाला दिसावंच, पण जे मला दिसत नाही ते सुद्धा माझ्या बाळाला दिसावं. हे वडील आहे. एकदा का वडील निघून गेले ना, लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा आधार गेला. तुमच्या विरोधामध्ये अख्खं जग जाऊ द्या आणि तुमच्या वडिलांचा तुमच्या खांद्यावरती हात असू द्या, सगळ्यात मोठा आधार तुमच्या माग आहे. पण वडिलांचा एकदा खांद्यावरून हात निसटला, लक्षात ठेवा, या जगातील कुणीही तुमच्या खांद्यावरती हात ठेवू द्या, तो हात म्हणजे स्वार्थासाठी आहे. वाक्य खूप गोड आहे. वाक्य कसं आहे का? जोपर्यंत तुमचे वडील आहे, तुमच्या खांद्यावरती हात आहे. ज्या दिवशी तुमचे वडील गेले ना, तो खांद्यावरचा हात निघून गेला. आता तुमच्या खांद्यावरती कुणीही हात ठेवू द्या, तो हात स्वार्थासाठी आहे. स्वार्थासाठी आहे. मी सांगेल, आई आहे तोपर्यंत आईच्या मांडीवरती झोपून घ्या, आणि जोपर्यंत तुमचे वडील तुमच्यापाशी आहेत ना, वडिलांना महाराज कडकडून भेटा. आता फोटो मध्ये बापू आहेत, हाक मारा महाराज, वो कधी सुद्धा येणार नाही. एकदा का मनुष्य या मृत्यू लोकातून निघून गेला, फक्त आठवणी शिल्लक राहतात. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. वडील असे असतात बर का. ती बंद करा. बाप कसा असतो आहे का? थापटा का? उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. बाप कसा आहे का बर का? उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, कधी कुणा दाखविना डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामंदी माया त्याच्या कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज, जोपर्यंत वडील आहेत ना तोपर्यंत कळणार नाही. महाराज, दररोज कीर्तनासाठी मी बाहेर आहे, दररोज. आमच्या अण्णा एक दिवस मला म्हणले, महाराज आम्ही आहे तोपर्यंत फिरून घ्या बर का. तरुण मंडळ नीट आहे का? तरुण मुलं, महाराज आम्ही आहे तोपर्यंत फिरून घ्या. आम्ही जर एकदा निघून गेलो ना,
तुम्हाला घरी थांबावं लागेल बरं का. हा, जोपर्यंत बाप घरी आहे ना तोपर्यंत मुलांना काही सुद्धा काळजी नसती. का वडील घरी आहेत काळजी करायची काय कारण नाही. ज्या दिवशी वडील निघून जातील ना त्या दिवशी सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावरती येणार आहे. ऐका, या परिवाराचे वडील निघून गेले ना मायबाप, या परिवाराचे वडील निघून गेले. आता मुलींना मायबाप दुसऱ्याच्या बापाकडे बघितल्यानंतर स्वतःच्या बापाची आठवण येणार. का मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना, पुरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला, या लाडक्या लेकिया कशा वनवासी झाल्या. मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना, पुरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. महाराज, एकदा का बाप निघून गेला ना सगळ्यात मोठा घरातला आधार निघून गेला बर का. रात्रंदिवस आई वडील आपल्यासाठी कष्ट करत असतात. त्या कष्टाचं महाराज चीज झालं पाहिजे. चीज का बाप कष्टाचा काबाडी, हो बाप कष्टाचा काबाडी, उसरानात मोडतोया बायका पोरांना ठेवून कांड उसाच मोडतोया. खवास खवाटी फाटलेलं स्वई दुऱ्यानं शिवलेलं, माझ्या बाप्पाच्या धोत्राला सदा ठिकाण जोडलेलं. आली जत्रा गावाची, हो आली जत्रा गावाची, बाप बाजारी जायाचा, हे उदार पादार कापड पोरांना आणायचा. बाप कष्टाचा काबाडी. महाराज, बाप कष्टाचा काबाडी म्हणून माहेरात आल्यानंतर आई वडील असतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी माहेराला आलो आणि माहेराला आल्यानंतर मला पंढरीश भगवान परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेब भेटल्या, म्हणजे आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. आणि माहेरा आल्यानंतर मी माग कधी सुद्धा वळून बघितलं नाही. आणि जरी मी माग वळून बघितलं तरी माझं मला कौतुक वाटलं. आपल्याला सुद्धा लक्ष देऊ नये का? आपण जरी कधी माग वळून आपल्या जीवनाकडे बघितलं तरी आपल्याला कौतुकच वाटलं पाहिजे. कौतुकच वाटलं पाहिजे आपलं आपल्याला. नाहीतर माग बघितल्यानंतर माग बघितलं की मगाशी सांगितले गावात गाव ठेवलं नाही, कुणाची लग्न मोडली, कुणाचं चांगलं करता आलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर माग वळून बघितल्या तर असं वाटलं नाही पाहिजे. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. जे दुःख आमच्या जीवनामध्ये झालं ते दुःख मायबाप आम्ही माग वळून कधी सुद्धा बघितलं नाही. का पंढरीश भगवान परमात्मा समोर उभा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ही वाणी, ह्या वाणीनं आजपर्यंत देवाचं नामस्मरण केलेलं आहे. या वाणीनं आजपर्यंत देवाचं नामस्मरण केलेलं आहे. ही वाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता देवमय झाली अभंगाचं शेवटचं चरण.